सौ सुरेखा झेंडे मॅडम त्या ह्या महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त आज त्यांनी छोटासा आपला स्नेहभोजनाचा असा कार्यक्रम ठेवलेला आहे. असं म्हणतात टाळ्या वाजवल्या की आपलं आयुष्य 1 मिनिटाने वाढतं, त्यामुळे टाळ्यांमध्ये कुठे कंजूस होता कामा नये. मगाशी सांगितलं टाळ्या वाजवा आयुष्य वाढतं. आपल्या सर्व म्हणजे सुरेखा मॅडमच्या इच्छेने खरं तर आपल्या सर्वांकडनं जे कॉन्ट्रीब्युशन झालेले आहे ते शोध नावाच्या संस्थेला ते कॉन्ट्रीब्युशन आपण आर्थिक स्वरूपात मदत म्हणून देत आहोत. एक वृद्धाश्रम आहे आणि खूप चांगली म्हणजे ही खूप चांगली संकल्पना आहे की जी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रुजवली आहे. मी म्हणतो ना की संगणक म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटरबद्दल बोलायचं झाल्यानंतर समाजातल्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असलेली लोक आहेत. तंत्रज्ञान, अध्यात्म असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप चांगली पकड असलेला हा विभाग आणि तुम्ही सगळे कर्मचारी आहात याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो आणि खूप छान पण वाटतं तुमच्यावर काम करायची संधी मला मिळाली. तर असं हे जे कलेक्शन झालेलं आहे ते आता शोध या संस्थेला मॅडमच्या हस्तेच मला वाटतं देण्यात येत आहे. तर कृपया मॅडम तुम्हीच या आणि ते त्या संस्थेला कृपया अर्पण करा. खूप चांगला एक सामाजिक असा उपक्रम या माध्यमातून दिशा या सगळ्या कलेक्शनला तुम्ही सगळे देताय याबद्दल खरंच खूप छान वाटतंय. आणि असं वेगळं स्वरूपाचं हे खरं तर कम्प्युटर ऑपरेटर हेच तुम्ही करू शकता आणि जे तुम्ही खरंच त्या पद्धतीने केलेलं आहे. खूप खूप म्हणजे या गोष्टीबद्दल कौतुक आणि धन्यवाद. नवीन पायंडा घातलाय सुरेखा, व्हेरी नाईस. कृष्ण हरी सगळ्यांना. आणि आज सुरेखाताईंनी जे उपक्रम म्हणता येईल खूप छान सेवानिमित्त होताना त्यांनी तो राबवलेला आहे. प्रत्येकाने खूप काही सेवा केलेली असते. आपण जॉब करत असताना, कार्य करत असताना, पण आपण त्या कार्यातून निवृत्त होतोय आणि आपण परत एक समाजाशी असं काही जुडतोय की जिथं समाजाला गरज आहे आणि आपण काहीतरी तिथं देऊ शकतो. आणि आपणच नाही तर अनेकांना माध्यम बनवून, अनेकांना सांगून बाबा आपलं काहीतरी ह्या समाजाशी देणं आहे आणि तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही काहीतरी करा. तर आज सुरेखाताईंनी खूप मोठं कार्य केलेलं आहे माझ्यासाठी. तर माझ्या शोध आश्रमामध्ये आज 18 आजी लोक आहेत ज्यांची कालांतराने मुलं गेलेली आहेत, पती गेलेले आहेत. 100 वयापासूनची आजी आहे माझ्याकडं. तर त्या आल्या होत्या, त्यांनी भेट दिली होती आणि त्यांनी बघितल्यावरच मला म्हटलं की ताई आत्ता आम्ही मदत करतोय, पण जेव्हा पण मी माझ्या कामातून रिटायर होईल त्यावेळेस मी नक्की तिथं सगळ्यांना सांगेन की जे जमेल ते तुम्ही ह्या संस्थेसाठी मदत करा. मी मला कुठलंही गिफ्ट स्वीकारणार नाही, पण मी अशा लोकांसाठी त्यांना सांगेन की मदत करा की तिथं तुमच्या 10 रुपयाची तरी वीट लागली पाहिजे आणि तिथं आपल्याकडून एक सेवा झाली पाहिजे. तर परमेश्वर नेहमी येत नाही, आपल्यालाच काहीतरी बनवतो. आणि आज तुम्ही सगळेजण खरंच मला परमेश्वरासारखे आलात धावून आणि मदत केली. ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्यांच्या कुटुंबाला माझ्या शोध वृद्धाश्रमातल्या प्रत्येक आजींचा आशीर्वाद आहे. माझ्या घराचं काम चालू आहे माझ्या आजींच्या. आणि आत्तापर्यंत मी रेंटमध्येच राहत होते आजीला घेऊन. तर आत्ता स्वतःचं घर आम्ही हे करतोय. 100 लोकांची सोय करते मी. माझ्याकडे जेवढे आजी लोक आहेत ते रस्त्यावरचे आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत आणि काही पॅरालिसिस आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. वय म्हटल्यावर बऱ्याचशा गोष्टी चालू होतात, पण आजही खूप चांगले आहेत. आणि मी काहीच करत नाही, आज तुमच्यासारखे सगळे सहकारी पुढे येत आहेत, मदत करत आहेत, म्हणून मी कुठेतरी समाजासाठी काम करू शकते. तर आज तुमच्या सगळ्या सहकार्यांचे, सगळ्यांचे मनापासून माझे धन्यवाद आहेत आणि माझ्या आजी लोकांचे सगळ्यांना आशीर्वाद आहेत. धन्यवाद सर. मॅडम, आपल्यासारखे काही लोक समाजात आहेत, त्यामुळं खरं तर समाज हा योग्य पद्धतीने कार्यरत आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण जे कार्य करत आहात ते खरं म्हणजे वाखाणण्याजोगं आहे आणि समाजाने आदर्श घेण्यासारखं आहे. त्यामुळे यांच्यासाठी अगदी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. मॅडमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याचा योग आला. खरं तर आम्ही सगळेच भाग्यवान समजायला हरकत नाही. सगळ्यांना रामकृष्ण हरी, नमस्कार. हे आपल्या सुरेखाताई झेंडेताई आहेत आणि हे
पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत 30 वर्षाची सेवानिवृत्त मी कार्य केलेलं आहे आणि आता ते सेवानिवृत्त झालेत आज. तर त्यांनी फक्त ऑफिसही नाही हे केलं, पण सगळ्या लोकांना बोलून आज काहीतरी ज्योतिताई काम करते, आपण काहीतरी मदत केली पाहिजे. मदत केलेली आहे आणि आता इथून पुढे माझ्याबरोबर जरा ह्या समाजसेवेमध्ये हातभार लावा. स्वतःचं खूप छान तर त्यांनी आयुष्य जगलेलं आहे. मला दिसलं बरं ताई, म्हणजे सगळी लोक तुमची बोलताना म्हणतात की ताईंची अजून सर्व्हिस 10 वर्ष तरी असायला पाहिजे होती. तुम्ही वाटतातच नाही रिटायर ताई आहात म्हणून. तर खरंच ही चेहऱ्यावरचा हसू आणि दुसऱ्याविषयी असणारं आपुलकी प्रेम हेच आपल्याला असं ठेवतं. मी खरं सांगते आणि खरंच म्हणजे तुमच्या सगळ्या ऑफिसच्या लोकांचे तुमचे मनापासून धन्यवाद आहे. मेन म्हणजे तुम्हाला, तुमच्या मुलाला, मिस्टरांना, सगळ्यांना माझ्या आजींकडून खूप सारा आशीर्वाद आहे आणि तुम्हाला इथून तुमचं आयुष्य निरोगी आणि एकदम आनंददायक जावं. सगळ्या इच्छा, मनोकामना चिंतामणी पूर्ण करो हीच मी चिंतामणीच्या चरणी प्रार्थना करेन. आणि खरंच ताई, मी आज तुम्ही सगळे बघताय घराचं काम चालू आहे, कधी 10 दिवस बंद, कधी 15 दिवस, कधी महिना बंद आहे. पण ह्या ताईंनी जेव्हा घराचं काम सुरू झालं होतं तर तिघींनी मदत केली होती त्याही वेळेस आणि मला सांगितलं होतं, आता सांगून 4-6 महिने झाले, म्हणलं ताई माझं आता जवळजवळ होते रिटायरचं सगळं, त्यावेळेस मी कुणी गिफ्ट घेणार नाही किंवा काही वस्तू घेणार नाही, पण मी सांगेन की तुम्ही काहीतरी असं करा की ताईला मदत होईल आपल्या सर्वांची. तर ताई तुम्ही खरंच ते शब्द पाळला आणि मला बोलवलं. शब्द खरंच कमी लोक पाळतात पण पाळला. अजून एक माझी ताई ती ड्युटीवर आहे, मला तिला भेटायचं जरा विसरून म्हणजे आमच्याकडून राहून गेलं. खरंच मी परतच्या वेळेस त्या ताईंना पण भेटणार आहे. आणि अजून एक ताई आणि आई तिथं बसलेल्या आहेत, त्यांच्याशी भेटले, खूप छान वाटलं. आणि परत एकदा तुमच्या सगळ्या टीमचे धन्यवाद आणि तुमचे धन्यवाद. हां, तुम्ही आल्याबद्दल तुमचं म्हणजे माझ्याकडून तुमचं अभिनंदन की तुम्ही माझ्यासाठी इथंपर्यंत इतक्या लांब आला. असं काहीच नाही, तुम्ही मदत केली आहे. आणि जिथं जिथं ज्योतीला म्हणतात की ताई इथं ये तुला काहीतरी देतो, ताई तिथं पळत जाती आणि ताई तिथं पळत नाही गेली तर तिच्या त्यात तेवढ्या लेकरांचं पोट कसं भरलं. तर नाही, खरंच खूप धन्यवाद तुमचे. येऊ का आता आम्ही? हां, तुम्ही या आम्हाला भेटायला लवकरच. हां, ठीक आहे, काळजी घ्या. जरा बाहेरून आले आणि एक दादा आला होता आपल्याकडे, त्यांनी ना हे बांगड्या आणल्या होत्या. बऱ्याचशा आजी लोकांच्या हातात बांगड्या नाही आहेत, पण हे जरा काचेचे गोट आहेत. म्हणजे हे असं नाही का ते प्लास्टिकचे वगैरे असतात ना, ते गोट नाही आहेत, सगळे हे काचेचे आहेत. तर म्हटलं कुणाकुणाच्या हातात बांगड्या आहेत नाहीत बघावं. आणि जुलीचं इथं चालले माशा भरपूर आहेत ना, माशा तिला आवडत नाहीत अजिबात. पावसाचं वातावरण आहे पण हे आलेले ढग असं पळत आहेत. पळल्यामुळं काय इकडं आणि कुणकडंच पाऊस पडत नाही आहे. कुंभार मॅडम बसल्यात लुसीपसी. आत्ताच आले मी, थोडे वेळ झालं. काय मग कुंभार मॅडम? कुंभार इथं बसली होती. कुंभार मॅडम तराट झोपीत आहेत बघा. वरी जाऊन झोपावं का? सुकले आता चांगले, हे मस्त झाले. थोडंसं तिथं बोललं आहे. आणि आज काय स्वयंपाक सगळा इकडं बाहेरच केला होता आम्ही. चला वरती. आभाळ फक्त असं फिरता आभाळ आहे बघा. हे जो ढगारा इकडून तिकडून तिकडून इकडं पुढं पळतोय. चला, कुंभार मॅडम गेल्यावरती. हे झाड किती सुकले गोकर्णीचे, ह्याला पाणी टाकावं का काय काय माहिती. कशामुळे सुकायला लागले मला नाही माहिती. बाकीची झाडं सुकत नाहीत पण ते गोकर्णीचं झाड लयच सुकलेले माहिती का. काय झाले माहिती नाही. त्या झाडाला थोडं पाणी तर टाकून बघते. असं नाही की पाणी पण टाकत नाही, पाणी पण असतं. पार वरती गेला येईल म्हटलं. असंच तिकडं ते वेल चढवा बा. गुलाबाला परत कळ्या लागल्यात मस्त. तिकडं पण एक कळी लागले, इथं पण एक कळी लागले. दमट वातावरण आहे, म्हणजे ह्या वातावरणामध्ये थोडासा गारठा आहे. दुपारी जरा गरम झालं आणि आता गारठा आहे. तर चला, कुणाकुणाला बांगड्या नाही येत बघू देऊ. काय म्हणतात सगळे? व्यवस्थित होत्या? हा, आनंदात आहेत. छकुली जेवले. छकुलीने बघा किती छान कपडे घातलेत. उठून दाखव छकुले.
हा छकुलीचा गरमीचा ड्रेस आहे बघा, गरम एकदम. कसं वाटतं ड्रेस घालून? हा गरम आहे. कुणाला लय आठवण येली होती माझी? जास्त कुणाला आठवण येली होती? हा? अरे बापरे. हा हिला गुळी आणजा एकाला होती खालून. जेवल्या ना दुपारी जेवल्या ना पोटभर? गोळ्याचा डबा घेऊन ये चल. हिला एक डब्यातली गोळी देते मी. हा काय ताप आली. या पुढं पुढं इकडे या, एवढी मोठी जागा आहे, इकडं बसा. कुणाला कुणाला गोट नाही येत हातात. हे बघा महाग तो दादा आला ना तर तुम्ही बरेचसे काही वाजणारे गोट आहेत सगळे. छकुलीच्या हातात आहेत. छकुल्या आहेत का तुझ्या हातात? हा तुझ्या हातातले आहेत. तेव्हा त्या दादानेच दिलेले आहेत ते गोठ. चांगले आहेत ते, चांगलेच आहेत, काढायचे नाहीत. तुला काय पाहिजे? तुला घालू का बांगड्या येतात काचच्या? गोट न ग बर थांब. माझ्या बांगड्या होत्या ती प्लेन, तिला घातल्या. 3 आता मोजायचं चालू आहे. 4 5 6 7 8 9 10. माझ्या बांगड्याकडे 10. आवडल्या का तुला? किती हौस आहे ग तुला बांगड्याची. हा जेवढ्या होत्या नव्हत्या तेवढ्या माझ्या गोळा करून आणल्या त्या बांगड्या प्लेन, आणि ते सगळ्या घातल्यात. आता कशी दिसायला लक्ष्मीबाई? बघू. होय लक्ष्मीबाई कशा दिसताय? हा छान दिसताय की. अरे बापरे. तू खुश आहे का? खुश आहे? बघू बघू. अरे बापरे. खाळ 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 कशा वाजणार? म्हणूनच तर हे केलं ना, काय बांगड्या फोडायच्या ना. का बरं फोडल्या होत्या? वाजत्यात म्हण. कोण? तू फोडल्या होत्या? मला म्हणली तू. मी कधी म्हणली हो तुला? का खोटं बोलतेस ग? कधी म्हणले बरं हिला बांगड्या वाजतात तुझ्या म्हणून? हा किती दिवस झाले चतुराबाईच्या हातात बांगड्या येतात, त्या मोना आजीच्या हातात काचेच्या बांगड्या येतात, सुंदर आजीच्या हातात काचेच्या बांगड्या येतात. मला तो कासार गावत नाही. थांब आहे, मला चोखून दे आधी. कुणी भरले बांगडे? आखीन हा मस्त भरले. अगं मग अशी कासार आला होता म्हणून कलावती सांगते. हाय ना कलावती? काय करावं? हा कासारला म्हणलो का? मला म्हणलं असतं तर बारका दादा होता, मावशीला कळत होतं, हिला पण मोना आजीला कळत होतं. तुम्ही भरायचं होतं. मला फक्त दादाला बारके फोन करायला लावायचा. फक्त दादा कधी पण कासार आला ना, बांगडी काय 100 रुपये डझन आहे. बरोबर फिक्स आहे. काय 120 घेईल किंवा 100 घेईल. मला फोन करायचा दादाच्या मोबाईलवरून, ती बांगड्या काढायच्या दुकानातल्या वगैरे आहेत, आणि 1-1 डझन भरायच्या बांगड्या 200 रुपयाच्या. काय मन आजी 100 रुपयाच्याच फक्त. चतुर आजीला किती रुपयाच्या? हा 1-1 रुपया खाली उलालाय. तुला किती रुपयाच्या? माझं त्याची गाठच नाही तर काय सांगू मी. कुणाची गाठ पडली नाही? कासराची. अरे देवा, ह्यांचं गुराळ वेगळंच राहते. खरंच सांगते रे बापरे, लय अवघड आहे बाबा. बांगड्या भरल्या की आकीला पैसे दिले का बांगड्याचे? देते की. कधी? देईल की. कांदा कापायला गेल्यावर. मग कसं यायचं माझं? नाही तर का तुझ्याकडे पैसे? कांदा कापल्यावर देणार पैसे. डोंगरात बी नाही गेली. डोंगरात जाईल म्हणजे. डोंगरात काय आहे तुझं खजाना? पैसे येत ना माझं तिथं. डोंगरात का? हा सगळ्यांनी लक्षात ठेवा बघा. हिच्या माग माग डोंगराकडे पळा बघा. हिचं जिथं खजिना ठेवलेला आहे तिथला आपण पण काढून आणू. सांभाळतेस ना व्यवस्थित मी गेल्यावर? हो करते. थोडंफार हँडल आपली अख्खा बी आहे. हा आज तू झोपली ना रंजनाताई? नाही वरच नाही आली. काय ते झोपू? तुम्ही नाही भैया आहे. बघ किती काळजी आहे तिला.